नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसह इतर कर्मचारी हितांच्या मागण्यांसाठी राज्यातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना देण्यास केंद्रातील सरकार व राज्यातील वर्तमान फडणवीस सरकार वारंवार नकार देत आहे. त्याचा मोठा फटका आता या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत बसणार असून निर्णायक लढ्यासाठी सर्व सरकारी कर्मचारी सरकार विरोधात एकवटलेले आहेत. कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी सांगितले की सामाजिक आणि आर्थिक सुरक्षण म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते लागू करण्यात आलेले नाही. याबाबत अद्याप नोटिफिकेशन सुद्धा निघालेले नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी शिक्षक यांच्यात नाराजीचे स्वरूप पसरलेले आहे. याबाबत राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढावे अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली. तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे, असे यावेळी काटकर म्हणाले. महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत. 29 ऑगस्ट पासून हे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय या सभेत झाला. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे लवकरच आता आचारसंहिता पण लागणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत कोणते निर्णय घेतले जातात याची शंकाच आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता आता संपलेली आहे. त्यामुळे आता संपाचे हत्यार उपसले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील जवळपास 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. सध्या सणांचा कालावधी सुरू झालेला आहे, त्यात पुढच्या महिन्यात गणेशोत्सव सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने सरकारचे कंबरडे मोडू शकते. त्यामुळे राज्य सरकारकडून हा संप स्थगित करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र हा संप स्थगित करण्याचे आव्हान मुख्यमंत्री यांच्या सरकारपुढे राहणार आहे. विधानसभा निवडणूक येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होणार आहेत. नवीन सरकार आल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी सरकारकडे तगादा लावलेला आहे. देशातील काँग्रेसच्या काही राज्यांनी त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, मात्र महाराष्ट्र सरकार ही योजना लागू करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आढळून येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार दिला, कारण जुनी पेन्शन योजना लागू केल्यास सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडेल अशी बोंब हे सरकार करत आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या फुकट्या योजनांवर हे सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना दिसत आहे. मागील वर्षी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी मोर्चे काढले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सामाजिक व आर्थिक लाभ देणारी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते व त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोणते अधिकृत निर्णय किंवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही. यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. सदर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशीच असून याबाबत कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती समन्वय समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील.